माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे. आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार, खासदार शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, काँग्रेसचे नेते, तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्यानं लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कायद्यासमोर सगळे समान. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, FIR, आणि जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार, खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथायला कारणीभूत असतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील, तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फ्युएल, रसद पुरवली, ती कुणी पुरवली? आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. प्रश्न असा आहे ना, लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीला सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार. मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. अरे ओबीसीचे तो त्यांना प्रश्न विचारा ना, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना. केला पाहिजे, मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे.